सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। आपले वडील मोठा यज्ञ करतात आणि त्यामध्ये सगळं काही दान करतात, तेव्हा जिज्ञासेनं हा नचिकेत मुलगा आपल्या वडिलांना विचारतो आहे की आपण मला कोणाला दान करणार आहात. सुरुवातीला वडील दुर्लक्ष करतात, पण पुन्हा पुन्हा ज्या वेळेला तो ते विचारतो त्यावेळेला मात्र ते म्हणतात की मी तुला मृत्यूला दान केलेलं आहे. आणि म्हणून एका जिज्ञासेनं हा नचिकेत यमधर्मांच्याकडे येतो आणि यमधर्म 3 दिवस तिथे नसल्या कारणानं 3 दिवस तो अन्न पाण्याशिवाय तिथे तसाच उभा राहतो. अतिथीचा योग्य सन्मान आपल्याकडून झाला नाही म्हणून यमधर्म त्याला एक प्रकारानं क्षमायाचना मागतात आणि 3 वर त्याला मागायला ते सांगतात. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. 10व्या मंत्रामध्ये त्यानं पहिला वर मागितलेला आहे. शांत संकल्पाः सुमना यथा स्यात् वीतमन्युर्गौतमो माभिमृत्यो त्वत्प्रसृष्टं माभिवदेत् प्रतीत एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे. गौतमः शांतसंकल्पाः सुमनः यथा स्यात्. माझा पिता गौतम माझ्या संबंधानं शांत आणि दयाळू व्हावा. मा अभिवीतमन्युः माझ्या विरुद्ध त्याचा क्रोध किंवा राग राहू नये. त्वत् प्रसृष्टं मा अभिवदेत् आपण मला परत पाठवून दिल्यानंतर त्यांनी माझे स्वागत करावे. एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे. या 3 वरांच्या पैकी हा पहिला वर मी मागतो आहे. नचिकेतानं इथे पहिला वर मागत असताना पित्याच्या अनुषंगानं मागितलेला. म्हणजे एक प्रकारानं बालसुलभ वृत्ती किंवा स्वभाव ज्याला म्हणावा तो त्याचा इथे व्यक्त होतो आहे. आपण जसं लहान मुलांना विचारावं तुला आई हवी का बाबा हवे, तो दोन्ही हवे म्हणतो. तशा रीतीनं जरी वडिलांनी रागाच्या भरामध्ये आपल्याला मी तुला यमधर्माला दिलेलं आहे असं म्हटलेलं असलं तरीही सुद्धा तो त्या वडिलांच्या विषयीचा कुठलाही विपरीत भाव मनामध्ये ठेवत नाही. एक कर्तव्यदक्ष पुत्र या नात्यानं पहिल्यांदा तो वडिलांचाच विचार करतो आहे. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा वडिलांना पश्चात्ताप होऊ नये. वडिलांनी आपल्याकडे प्रेमळपणानंच बघावं ही भावना त्याच्या मनामध्ये आहे. म्हणून आम्हाला ज्या वेळेला आत्मविकासाचा विचार करायचा असतो तेव्हा श्रुती इथे असं आम्हाला सूचित करते आहे की पहिल्यांदा मी माझ्या मातापित्यांच्या विषयीचा आदराचा आणि प्रेमाचा भाव माझ्यामध्ये ठेवावा. तो जर प्रेमाचा भाव माझ्यामध्ये असेल तर व्यक्तिविकसनामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा माझ्याकडून तिथे पूर्ण होतो. आणि म्हणून इथे त्या भावनेनं तो म्हणतोय की माझ्या विरुद्ध माझ्या संदर्भामधला कोणताही क्रोध त्यांच्या ठिकाणी राहू नये. कोणत्याही अंगानं असू दे. एखादं कर्ज घेतलं आणि ते फेडलं नाही म्हणून आपल्या मनामध्ये क्रोधाची भावना येणं,
तुझं माझं पटत नाही म्हणून एका हत्येच्या टोकापर्यंत जाणारी भूमिका माझ्यामध्ये क्रोधातून येणं, एकमेकांच्या विषयीचा वैरभाव अंतःकरणामध्ये असेल तर ते क्रोध येतो. पण हा क्रोध काही वेळेला आपण प्रदीर्घ काळ जपतो. ती भावना, तो विचार त्या व्यक्तीच्या अनुषंगानं कायम आपल्या मनामध्ये राहतो. म्हणून इथे तो म्हणतोय की मा अभिवितमन्युः, माझ्या संदर्भामधला कोणताही रागाचा भाव वडिलांच्या मनामध्ये राहू नये. आणि पुढला भाग म्हणजे मला परत पाठवल्यावर त्यांनी माझं स्वागत करावं. आपल्याला असं वाटतं अरे मृत झालेली व्यक्ती परत आली म्हणजे काहीतरी वेगळं घडलं. यमधर्माकडे माझा मुलगा गेलेला आहे आणि तिथून तो पुन्हा परत आलेला आहे, तेव्हा त्या परत येण्यामध्ये वडिलांच्याही मनामध्ये कुठलाही विकल्प येऊ नये आणि अत्यंत सहजतेनं त्यांनी माझं स्वागत करावं, हा भाव नचिकेताचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्याचा खोडकरपणा दिसतो. एक तर आपण मस्ती केली आहे तर आपल्याला आता दम मिळणार. सो इथे तो एक पहिलं म्हणजे वडिलांनी शांत व्हावं, म्हणजे मला शिक्षा नको व्हायला. आणि दुसरं मला असं वाटतं की तो स्वतःच एश्योर करून घेतो की मी 100% परत जाणार. म्हणजे मला इकडे ठेवून घेऊ नका, मला परत जायचंय. आणि परत गेल्यावर वडिलांनी प्रेमानेच माझं स्वागत करावं, म्हणजे त्यांनी स्वतःला सेफगार्ड करून घेतलेलं आहे. बरोबर. म्हणून पुढे त्यांनी 11व्या मंत्रामध्ये यमधर्मानं त्याला तथास्तु म्हटलेलं आहे. यथा पुरस्तात् भविता प्रतीत औद्दालिका अरुणिर्भरत प्रसृष्टाः सुखम रात्रिः शयिता वितमन्युः त्वां दृक्शिवान् मृत्युमुखात प्रमुक्तम. माझ्या कृपेमुळे अरुणिपुत्र उद्दालक तुला पूर्वीप्रमाणेच ओळखेल. तो रात्री सुखाने निद्रा घेईल आणि जेव्हा तो तुला मृत्युमुखातून सुटलेला बघेल तेव्हा तो क्रोधहीन सुद्धा होईल. जे जे नचिकेतानं म्हटलेलं होतं, वडील समाधानी राहावेत, आनंदी राहावे, या दृष्टीनं सुखानं ते निद्रा घेतील. आपल्यासमोर एखादी अडचण असेल, चिंता असेल, काळजी असेल तर त्याचा एक परिणाम हा झोपेवरती होतो. सलग झोप म्हणा ही आपली शांतपणानं होत नाही. म्हणून मी माझ्या मुलाला यमाकडे पाठवून दिलं आणि मुलगा यमाकडे गेला, ह्या विचारानं आत्ताला जर वडील अस्वस्थ झालेले असतील तर ते खरोखर सुखानं निद्रा घेतील. आणि त्याचबरोबर यमधर्माकडनं आपला मुलगा परत आलेला आहे हे बघितल्यामुळं त्यांच्या ठिकाणी क्रोधही राहणार नाही. म्हणून ह्या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं तिथे वाजश्रवस शब्द आलेला होता. इथे त्यांनी उद्दालकपुत्र, अरुणिपुत्र आणि गौतम कुलोत्पन्न असं पुढे एका ठिकाणी परत आलेलं आहे. गौतम 10व्या ह्याच्यामध्ये गौतम हा आलेला आहे. तेव्हा ही सगळी नावं एकच त्याच्या वडिलांची आहेत. अरुणीचा दत्तक पुत्र असं काही जण म्हणत आहेत आणि उद्दालकाचा मूळ पुत्र अरुणीने दत्तक घेतलेला म्हणून तो अरुणीचा दत्तक पुत्र, या नात्यानं ही नावं या ठिकाणी आलेली आहेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की हा अरुणी म्हणजेच धौम्य ऋषींच्या आश्रमातला जो पाण्यासाठी थांबून झोपून घेतलं होतं आणि पाणी अडवलं होतं तोच अरुणी, असंही काहींनी त्यांच्या भाष्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे हा असं म्हणतो आहे की आपल्या वडिलांनी स्वर्गप्राप्तीच्या अनुषंगानं यज्ञ केलेला आहे, तेव्हा तो स्वर्ग कसा आहे आणि त्या स्वर्गाला जाण्याचा मार्ग कसा अधिक चांगला होईल हा भाव त्याच्या समोर आहे. म्हणून त्या स्वर्गाला अनुलक्षून तो 12व्या मंत्रामध्ये असं म्हणतो आहे, स्वर्गे लोके न भयं किंचिनास्ति न तत्र त्वं न जरया बिभेति
उभे तीर्त्वा शयना पिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके. स्वर्गे लोके भयं किंचन न अस्ति. स्वर्गलोकामध्ये यत्किंचितही भय नाही. न तत्र त्वं, म्हणून हे मृत्यू तू तिथे नसतोसच. जरया न बिभेती, वार्धक्यालाही त्या ठिकाणी कोणी भीत नाही. उभे तीर्त्वा शयना पिपासे, म्हणजे भूक आणि तहान या दोहोंनाही उल्लंघून शोकातीत होणारा शोकातिगो मोदते स्वर्गलोके. शोकाच्याही पलीकडे गेलेला, शोकाच्या अतीत झालेला स्वर्गलोकामध्ये आनंदी होतो. स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गामध्ये भय नाही आहे. त्या ठिकाणी कोणालाही मृत्यू नाही. तहान भुकेचा विचार म्हणावा तर तोही त्या ठिकाणी नाही आणि दुःख नाही. म्हणून मोदते स्वर्गलोके. एकमात्र आनंदाचीच भावना स्वर्गामध्ये आहे. ज्या वेळेला आम्ही अधिक चांगल्या जीवनाचा विचार करतो त्यावेळेला त्या जीवनामधल्या अनेक अडचणी आपण आपोआप कमी केलेल्या असतात आणि अधिक सहजता, सुलभता, प्रसन्नता त्या उच्चतर जीवनामध्ये आपण अनुभवतो. इथेही त्याच अनुषंगानं स्वर्गामध्ये आम्ही शोकरहित, भयरहित अशा स्वरूपाचे आहोत. कारण या ऐहिकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये आम्हाला भय आहे, आमच्या समोर शोक आहे, आम्हाला मृत्यू त्या ठिकाणी येतो. शरीराच्या अनुषंगानंही वार्धक्याचा भाव हा आमच्यामध्ये येत राहतो. म्हणून मानवी जीवन म्हटल्यानंतर, देह प्राप्त झाल्यानंतर तिथे जन्म आहे, बालपण आहे, त्यानंतर तारुण्य आहे, मग वार्धक्य आहे आणि शेवटी मृत्यू आहे. स्वर्गस्थ जीवनामध्ये जन्म, बालपण आणि तारुण्य हाच भाव त्या ठिकाणी येईल. आम्ही तिथे जाणं आणि निरंतर उत्तम अशा रीतीच्या जीवन प्रणालीमध्ये राहणं हा भाव स्वर्गाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी. स्वर्गामध्ये कोणी वृद्ध झालेला आहे किंवा स्वर्गामध्ये कोणाचा मृत्यू घडलेला आहे किंवा तिथे भय आहे असं नाही. आणि अमृताचं प्राशन तिथे असल्या कारणानं तहान भुकेचाही विचार तिथे देहाच्या अनुषंगानं येत नाही. मुळातच ज्या स्थूल देहाच्या आधारानं आपण तहान भुकेचा विचार करतो ती देहाची अवस्था थोडीशी प्रगत स्वरूपामध्ये स्वर्गात आपल्याला अनुभवता येते. अर्थात इथे शोकातेथून स्वर्गलोकामध्ये जरी आनंदित राहत असलो तरीही सुद्धा स्वर्गामधलं जीवन जे आहे तेही कुठेतरी एका मर्यादेशी निगडित आहे. म्हणून गीतेतही भगवंतानं 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जोपर्यंत पुण्याचा साठा जीवाच्या ठिकाणी आहे तोपर्यंतच तो स्वर्गस्थ जीवनाचा आनंद अनुभवू शकतो. तो बँक बॅलन्स कमी झाला की तुम्ही पुन्हा मृत्यूलोकामध्ये येतात तुमच्या कामनांच्या, इच्छांच्या अनुषंगानं. आणि एक प्रकारानं इथे मृत्यूची भीती ही मानवाला आहे तसा विचार केला तर. अन्य कुणीही मृत्यूच्या अनुषंगानं फार गांभीर्यानं विचार करत नाही. परंतु मुळामध्ये मृत्यू हा कुठेही भीतीदायकही नाही, तो दुःखदायकही नाही, भयावहही तो नाही. आम्ही आमच्या काही एक समजुती, आमच्या मनाची काही एक जडणघडण ज्याला म्हणता येईल ती आम्ही त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आणि म्हणून जर मृत्यू हा भयदायक नसेल तर मला जाणवणारं भय, मला जाणवणारी सुखदुःख म्हणजे नक्की काय? जर या सुखदुःखांचा विचार हा मी योग्य रीतीनं करायला शिकलो तर आत्ताच्या याच जीवनामध्ये, याच भूतलावरती मी स्वर्गाचाही अनुभव घेऊ शकतो.
कारण सुखाची आणि दुःखाची व्याख्या आपल्याकडली अशी आहे, अनुकूलम वेदनम सुखम. आता अनुकूल कुठलं आहे? दोन घटक इथे येतील. एक, मला जे जे काही हवं आहे ते ते मला मिळणं हा माझ्या अनुकूलतेचा भाग झाला, मी ते सुखकारक मानतो. आणि दुसरा घटक म्हणजे मला जे नको आहे ते माझ्यापासून निवारण होणं, ते मला प्राप्त न होणं हा अनुकूलतेचा सुखाचा भाग आहे. जे नको आहे मला तेही मला प्राप्त न होणं किंवा ते जर माझ्याजवळ येत असेल तर त्या अडथळ्यांचं निराकरण होणं. सुख अनुकूल वेदनम सुखम. म्हणून दुःखाची व्याख्या येते प्रतिकूल वेदनम दुःखम. म्हणजे मला नको असलेलं प्राप्त होणं हा माझ्यासाठी दुःखाचा भाग आहे. मला ही वस्तू नको आहे पण तरी ती माझ्याकडे आलेली आहे. एखादी व्यक्ती भेटू नये असं मला वाटत असताना ती माझ्या समोर येते, माझा तास 2 तास घेते, मी आतून अस्वस्थ होऊन जातो. म्हणजे एक प्रकारानं जे मला नको आहे ते माझ्या समोर येणं हा प्रतिकूलतेचा भाग येतो, म्हणून तिथे दुःखाची भावना येते. आणि दुसरा दुःखाचा घटक म्हणजे मला जे हवं आहे ते मला मिळत नाही, तेव्हाही मी दुःखी आहे. म्हणून प्रतिकूलता किंवा सुख आणि दुःख हे एक प्रकारानं आपल्या मनाच्या अनुषंगानं आहे. म्हणून मनानं मी जर सुखाचा आणि दुःखाचा योग्य विचार करायला शिकलो तर मी याच ठिकाणी माझ्या आनंदाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो. म्हणून त्या स्वर्गाला नेणारा, त्या स्वर्गाला आनंद, स्वर्गाचा अनुभव देणारा जो अग्नी आहे, ती अग्नीची विद्या नचिकेत इथे यमाकडे मागतोय. म्हणून 13व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, सत्वम अग्निम स्वर्ग मध्येशी मृत्यू प्रब्रूहि त्वं श्रद्धानाय मह्यम स्वर्गलोका अमृतत्वं भजन्ते एतद्वितीयेन वृणे वरेणम. हे मृत्युदेवते, स्वर्गम अग्निम सहात्वम अध्येशी, स्वर्गाला नेणाऱ्या अग्नीला तू जाणतो आहेस. श्रद्धानाय मह्यम त्वं ब्रूहि, ते तू मला श्रद्धेनं सांग, मी ते श्रद्धेनं श्रवण करायला तयार आहे. येन स्वर्गलोकाः अमृतवम भजन्ते, ज्याच्यामुळं स्वर्ग प्राप्त करून घेणाऱ्या त्या लोकांना अमरत्व प्राप्त होते, ते द्वितीयेन वरेण एतद् वृणे, ते दुसऱ्या वरानं मी मागून घेतो आहे. स्वर्गाला नेणारा अग्नी तो कसा आहे आणि तो कशा रीतीनं मी समजून घ्यावा, ही भूमिका नचिकेताची या ठिकाणी आहे. पहिल्यांदा त्यानं पित्याचा विचार केला, आता तो समष्टीचा विचार करतो आहे की सगळेच जण या भूतलावरती मृत्यू पावत आहेत. मग त्यांनी जर ही विद्या समजून घेतली, ह्या अग्नीचं कार्य समजून घेतलं, तर त्या अग्नीच्या आधारानं ही सगळेच जण स्वर्गापर्यंत उत्तम रीतीनं जातील किंवा उत्तम लोकाची ते प्राप्ती करून घेतील. म्हणून सामान्य माणसाचा पहिला प्रयत्न कुठल्याही पुण्यकर्माच्या अनुषंगानं असू द्या, मला ह्या पुण्यामधून स्वर्गाची प्राप्ती व्हावी असा एक भाव असतो. आणि म्हणून समष्टीच्या अनुषंगानं नचिकेत इथे दुसऱ्या वराकडे वळतो आहे. आणि म्हणून तो एक प्रकारानं त्या अग्नीचा विचार करतो आहे. आणि तो अग्नीचा विचार अशासाठी करतो आहे की स्वर्गालोकापर्यंत जाणं आणि स्वर्गाला गेल्यानंतर अमृतत्वाची प्राप्ती करणं. म्हणून
दुःख शोकातून अलिप्त होण्याचा जो भाग आहे, हा स्वर्गाला नेणारा अमरत्वाचा भाव ज्या अग्नीमधून येतो, तो अग्नी यमाला माहिती आहे. आणि हा अग्नी कुठून येतो आहे, तर तो आपण ज्या वेळेला अन्नमय कोशामध्ये असतो, त्याच अन्नमय कोशामधनं पुढे येणाऱ्या प्राणमय कोशामधला प्राण हा यमधर्म आपल्या मृत्यूच्या वेळेला खेचून घेतो. पण हा खेचून घेतलेला जो प्राण आहे, त्याच प्राणाला पुढे नेण्याच्या दृष्टीनं यमधर्माला साह्यभूत जर कोणी होणार असेल तर तो अग्नी आहे. कारण हा अग्नी आपल्या स्थूल देहापासून, म्हणजेच माझ्या अन्नमय कोशापासून शेवटच्या आनंदमय कोशापर्यंतच्या 5ही कोशांना एक प्रकारानं उत्क्रांत करत नेत असतं. त्यामुळं ह्या जीवानं आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये कशा रीतीनं सात्विकता जोपासली किंवा आपल्यामधले हे पंचकोश कशा रीतीनं विकसित केलेले आहेत, याची जाणीव अग्नीला आहे. म्हणून प्राणमय कोशामधनं प्राण खेचल्यानंतर मधला जो एक काळ आहे, तो काळ असा जातो की जिथे यमधर्म अग्निदेवाला विचारतात की याची भूमिका काय आहे, आणि ती त्याची भूमिका लक्षामध्ये घेऊन पुढच्या जन्माचं नियोजन त्या जीवाचं यमधर्म त्यातून पुढे करतात. म्हणून इथे स्वर्गाला नेणारा अग्नी, की जो यमाला माहिती आहे, ती भूमिका नचिकेतानं या ठिकाणी घेतलेली आहे. आणि हा नचिकेत कसा आहे, तर श्रद्धधानायो, तो स्वतः श्रद्धावान आहे. अग्नीचं ज्ञान म्हणजेच स्वर्गज्ञान आहे, ही भावना त्याला माहिती आहे. आणि स्वर्गाला गेल्यानंतर, स्वर्गाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तिथे अमृतत्वाचाच भाव येईल. हा भाव तिथे वेगळा येणार नाही, हाही विचार त्याच्या समोर आहे. म्हणून इथे अमृतत्वाचा विचार अजून एका अंगानं असा येऊ शकतो की देहाला विनाश असला तरी सुद्धा अविनाशित्व प्राप्त करणारा जो चांगला सत्संग आहे, त्या चांगल्या सत्संगामध्ये, त्या सान्निध्यामध्ये राहणारी माझी मानसिकता ही अमरत्वाच्याच अनुषंगानं आहे. आपल्या अवतीभोवती जर झोपडपट्टी असेल तर आपल्याला फारसं चांगल्या रीतीनं राहता येणार नाही. किंवा अन्य अस्वच्छ स्वरूपामधली मंडळी आजूबाजूला राहत असतील, आपल्याला तिथे राहता येणार नाही. आपल्या विचाराला, आपल्या राहणीमानाला अनुकूल असणारं वातावरण आपण शोधतो आणि आपण त्याचा विचार करतो. तसं अविनाशित्व मला प्राप्त करायचं असेल तर त्या अविनाशित्वाला चांगल्या सत्संगाचं वातावरण हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. वडिलांनी स्वर्गाची अपेक्षा केलेली आहे, तेव्हा त्या स्वर्गाला नेणारा अग्नीसुद्धा जर ज्ञात झाला, ती माहिती जर मला यमधर्माकडनं मिळाली, तर वडिलांचा स्वर्गाचा मार्ग ही सुलभ होईल. ही भूमिका किंवा हा प्रयत्न नचिकेताचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ह्या अग्नीचं ज्ञान मला आपण करून द्या. म्हणून 14व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं, प्रते ब्रवीमी तदुमे निबोध स्वर्गम अग्निम नचिकेता प्रजानन अनंतलोकाप्तिमथो प्रतिष्ठां विद्धि त्वमेतं निहितं गुहायाम. यमधर्म त्याला असं म्हणता आहे की स्वर्गम अग्निम प्रजानन ते प्रब्रवीमी, मी तुला हितकारक असे जे आहे ते सांगतो. तत् उमे निबोध, ते तू माझ्याकडून चांगले समजून घे. काय तत्व आहे? अनंत लोकाप्तिम, शाश्वत स्वर्गाची प्राप्ती करून देणाऱ्या, अथो प्रतिष्ठाम, विश्वाचं अधिष्ठान असलेल्या, गुहायाम निहितम एतम त्वम विद्धी,
हृदय गुहेमध्ये अंतःकरणामध्ये विराजमान झालेला हा आत्मा, ही बुद्धी, त्याला तू जाणून घे. म्हणजे एक प्रकारानं पुन्हा या विश्वाला जे आत्मतत्व व्यापलेलं आहे, जे ब्रह्मतत्व व्यापलेलं आहे, तेच व्यक्तीच्याही ठिकाणी आहे. म्हणून व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असणारं आत्मतत्व आपण जाणून घ्यावं, हा विचार इथे यमधर्म आपल्यासमोर देत आहे. आणि ते देताना त्यांची भूमिका कशी आहे? मी तुला हितकारक असे सांगतो. गुरुजन नेहमी जे योग्य आहे, बरोबरीचं आहे, हिताचं आहे, तेच ते सांगतात. आणि ते त्या भूमिकेमधून सांगत असल्याकारणानं विद्यार्थ्याची किंवा शिष्याचीही भूमिका अशी येते, ते तू माझ्याकडून चांगलं समजावून घे. आपणही गुरु जे जे आपल्याला सांगता आहेत ते ते श्रवण करत, प्रसंगी जिज्ञासेनं आपल्याला जे समजत नाही ते पुन्हा पुन्हा विचारत समजून घेणं, हा भाव ज्यावेळेला येतो तेव्हा तो विषय अधिक चांगल्या रीतीनं आत्मसात होतो. आणि काय आत्मसात करायचं आहे? तर आपल्याच हृदयस्थामध्ये असणारं विद्धी त्वमेतं निहितं गुहायाम, आपल्याच अंतःकरणामध्ये असणारं ब्रह्मतत्व आपल्याला समजावून घ्यायचं आहे. म्हणून पूर्वीच्या वैदिक परंपरेमधल्या शिक्षणाचा भाग जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की तिथे संथा दिली जाते, विचार दिला जातो, अभ्यास दिला जातो, तो समजावून दिला जातो आणि त्यानंतर विद्यार्थी किंवा तो शिष्य ते पूर्णपणानं पाठ करतो, समजून घेतो आणि आपल्या स्मृतीमध्ये तो त्या ठिकाणी ठेवतो. म्हणून यमधर्मांनी इथे त्याला 2 सूचना केल्या की मी तर समजावून देतो, पण तूही लक्षपूर्वक ऐक. ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेवांचे शब्द आहे, तरी एक वेळ अवधान देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईल. तुम्ही जर खरोखर लक्षपूर्वक इकडे अवधान दिलं, लक्ष दिलं, तर खरोखर तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती होईल. म्हणून हा जो अग्नी आहे, हा अग्नी विश्वाचा आधार आहे आणि बुद्धिवंतांच्या ठिकाणी तो बुद्धीच्या अनुषंगानं व्यक्त होतो, प्रज्ञेच्या अनुषंगानं व्यक्त होतो. शरीरामध्येही आपल्यामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे. बाहेर आपण अग्नीची वेगवेगळी रूपं बघतो, यज्ञाच्या अनुषंगानं त्या अग्नीला बघतो. अंतःकरणामध्ये सुद्धा हृदयस्थाच्या अनुषंगानंही हा अग्नी व्यापलेला आहे. जोपर्यंत अग्नीचं अस्तित्व देहामध्ये आहे तोपर्यंत तो देह अधिक उत्तम रीतीनं कार्य करू शकतो. म्हणून तो आपल्यामध्येच असलेला अग्नी आपण जाणून घ्यायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. मग त्याला अनुलक्षण त्या अग्नीचा विचार 15व्या मंत्रामध्ये यमधर्मांनी मांडला. लोकादिम अग्निम तमुवाच तस्मै या इष्टका यावतीर्वा यथा वा सचापि तत्प्रत्यवदथो तत्तम अथास्य मृत्युः पुनरेवाह तुष्टाः. तम लोकादिम अग्निम, तेव्हा यमराजानं, यमधर्मानं परलोक प्राप्तीला कारणभूत असलेल्या त्या अग्नीचा या इष्टकाहा यावती वा, यज्ञवेदी करता कोणत्या स्वरूपाच्या विटा लागतात, किती संख्येनं त्या लागतात, यथा वा म्हणजेच त्यांची रचना कशी करावी, तस्मै उवाच, त्याला ते संपूर्ण वर्णन त्यांनी करून दिलं. सहाच्या अपितत यथोक्तम प्रत्यवदत, आणि नचिकेतानंही त्याला जे सांगितलं होतं ते सगळं पुन्हा यमधर्मांना ऐकवलं. अथ यस्य तुष्टाः मृत्युः पुनः एव आह, आणि यमधर्म इथे प्रसन्न झाले आणि पुन्हा त्याच्याशी ते पुढे बोललेले आहेत. शिक्षकानं शिकवलं
विद्यार्थ्यानं ते आत्मसात केलं आणि विद्यार्थ्याला ते आकलन झालेलं आहे या जाणीवेनं शिक्षकांनाही आनंद होतो. हा जो अग्नी आहे, हा अग्नी कशा रीतीचा आहे, त्याची वेदी कशी आहे, त्याची रचना कशी आहे, हा सगळा विचार इथे यमधर्मांनी त्याला मांडलेला आहे. इथे इष्टका हा शब्द आलेला आहे. या इष्टका याव तिर्वा यथावा. इष्ट दोन अर्थ आहेत, एक साधन आणि एक विटा. कुठलाही यज्ञ करायचा असेल तर आपण जे यज्ञकुंड तयार करतो तिथे विटांची रचना करत ते यज्ञकुंड चौकोनी आणि बाकीच्या पद्धतीनं तयार केलं जातं. म्हणून त्या विटांचा विचार हा त्या अनुषंगानं आहे. आणि अग्नीला जे मला जाणून घ्यायचं आहे तो अग्नी कोणत्या साधनानं मला जाणता येईल, म्हणून इष्ट याचा दुसरा एक भाव म्हणजे साधन. साधन. आम्ही आत्ता कसे आहोत तर हे संपूर्ण ब्रह्मांड 14 लोकांनी व्याप्त आहे. आपल्या भूलोकापासून वरती आपली 7 लोक आहेत आणि अतलपासून पाताळापर्यंत खाली 7 लोक. ही जी 14 भुवनं आहे, ह्या 14 भुवनानं निर्माण झालेलं हे जे विश्व आहे, ह्या 14 भुवनांमध्ये हा अग्नी कार्य करतो आहे. म्हणून लोकाधिभी अग्नी तमुवाच तस्मै. लोकांच्या निर्मितीच्या आधी, विश्वाच्या निर्मितीच्या आधी या अग्नीचं अस्तित्व आहे. आणि म्हणून अग्नीचं अस्तित्व या लोकामध्ये लोकनिर्मितीच्याही आधीपासून असल्या कारणानं एक प्रकारानं अनंत तत्वाकडेच या अग्नीचा दृष्टिकोन जातो किंवा ती भूमिका जाते असं यमधर्मांना सूचित करायचं आहे. कॉस्मिक इंटेलिजन्स. कॉस्मिक इंटेलिजन्स. अग्नी इज इंटेलिजन्स. आपल्यातला किंवा ब्रह्मांडातलं. म्हणून हे जे ब्रह्मतत्व आहे, हे जे अनंत तत्व आहे, त्याला जाणून घेणारे जे मंत्र आहेत, तो सगळा विचार यमधर्मांनी त्याला त्या ठिकाणी समजावून दिला. ती भूमिका, ते कार्य अग्नीचं त्यांनी समजावून दिलं. आणि जसं यमधर्मांनी त्याला समजावून दिलं तसंच नचिकेतानं ते पुन्हा यमधर्मांना ऐकवलं. तुम्ही मला काय शिकवलं, मी कसं ग्रहण केलेलं आहे, माझ्या स्मृतिपटलावरती मी ते कसं स्मरणात ठेवलेलं आहे, या अनुषंगानं त्यानं तसंच्या तसं ते पुन्हा यमधर्मांना ऐकवलं. स्वाभाविकपणानं मी जे शिकवलेलं आहे ते तुम्ही उत्तम रीतीनं व्यक्त केलं म्हटल्यानंतर शिकवणाऱ्याच्या ठिकाणी एक आनंदाची, प्रसन्नतेची भावना येते. म्हणून यमधर्मही इथे प्रसन्न झाले आणि त्याला ते पुढे असं म्हणालेले आहे. तमब्रवी तत्प्रियमाणो महात्मा वरम तवेहाद्य ददामि भूयाः तवैव नाम्ना भवितायमग्निः शृङ्कां चेमामनेकरूपां गृहाण. प्रियमाणाः महात्मा तम अब्रवीत. प्रसन्न झालेले महात्मे यमधर्म त्याला म्हणाले, अद्य तव इह भूयाः वरम ददामि. आता मी तुला आणखी एक वर देतो. अयम अग्निः तव एव नामना भविता. आत्ताला तुला मी स्वर्गलोकाला नेणारा जो अग्नी समजावून दिला, तो अग्नी तुझ्या नावानं यापुढे प्रसिद्ध होईल, ओळखला जाईल. अनेक रूपाम इमाम शृंकाम च गृहाण. म्हणून तू ही विविध रंगाची रत्नमाला माझ्याकडून स्वीकार. गुरु प्रसन्न झाले आणि त्या प्रसन्नतेमध्ये शिष्याचं कौतुक त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या कौतुकामध्ये
त्यांनी त्याला अजून एक वर दिला. पहिल्यांदा त्यांनी 3 वर देतो असं म्हटलेलं आहे. त्यातले 2 वर त्यानं मागितलेले आहे. इथे आता ते त्याला अजून एक वर देत आहेत, त्याच्या ग्रहणशीलतेला प्रसन्न होत. आणि म्हणून तो जो तिसरा ॲडिशनल दिलेला वर आहे, तो वर म्हणजेच तुझ्या नावानं हा अग्नी ओळखला जाईल. आत्तापर्यंत स्वर्गाला नेणारा अग्नी एवढीच संकल्पना होती. नचिकेतानं तो समजून घेतल्या कारणानं यमधर्मांनी त्याला नचिकेत अग्नी असा भाव त्या ठिकाणी दिला. त्याला नचिकेत यज्ञ असं पण म्हणतात का? नचिकेत विधी विधी आहे. हो, बरोबर आहे. यज्ञ म्हणा, म्हणतात. नचिकेत यज्ञ, नचिकेत विधी, या अनुषंगानेही तो भाव येऊ शकेल. इथे त्यांनी एका बाजूला त्याचं नाव त्या यज्ञाला, त्या अग्नीला त्या ठिकाणी दिलं आणि त्याचबरोबर त्याला एक प्रकारची रत्नमाला ज्याला म्हणता येईल ती कौतुकानं त्याच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. म्हणून त्याला अनुलक्षून शृंकाम हा शब्द आलेला आहे. अलंकार किंवा सुवर्णबंधन. एखादा अलंकार, पूर्वीच्या काळामध्ये पेशवे किंवा राजे लोक एखाद्या दासाला, दासीला किंवा दूताला कान्हीदायीन चांगलं काढल्यानंतर लगेच गळ्यातला रत्नहार काढायचे किंवा हातातलं कडं काढायचे आणि द्यायचे. तसं इथे प्रसन्नतेनं यमधर्मानं त्याला रत्नमाला त्या ठिकाणी दिलेली आहे. शृंकाम, हां, अलंकार किंवा सुवर्णबंधन, सुवर्णाच्या अनुषंगानं येणारा भाव. सुवर्णबंधन किंवा अलंकार. आम्हाला कोणताही अभ्यास करत असताना नचिकेताचा हा धर्म फार महत्त्वाचा आहे. एक प्रकारची संन्यस्त वृत्ती स्वीकारत त्यानं ही विद्या अग्निदेवांकडं, यमधर्मांकडनं प्राप्त करून घेतलेली आहे. आणि म्हणून त्या यमधर्माच्याही अनुषंगानं इथे श्रुतीने असं म्हटलं की यम कसा आहे, प्रियमाण आणि महात्मा. तम ब्रवीत प्रियमाणो महात्मा. प्रियमाणो म्हणजे सर्वांचं कल्याण करणारा. यम सगळ्यांचं कल्याण करतो. आणि महात्मा म्हणजे श्रेष्ठ पुरुष. ही 2 विशेषणं यमाची इथे वापरलेली आहेत. महात्मा, श्रेष्ठ पुरुष. यम हा अजिबात दुष्ट नाही. यम अजिबात विनाशक वृत्तीचा नाही. आम्हाला वाटतं की अरे तो यम आला आणि आमचं वाईट झालं, आमचा माणूस निघून गेला. परंतु यम एक प्रकारानं आमच्यासाठी कल्याणाची भूमिका घेतो. तो आमच्यातलं प्राणतत्व खेचून घेतो. म्हणजे एक प्रकारानं त्या जीवाला आत्ताच्या जीवनातून तो बाहेर काढतो आणि त्याच्याही पेक्षा त्यानं जर चांगलं कर्म केलेलं असेल तर त्या चांगल्या वातावरणामध्ये तो त्याला पुढे नेतो. म्हणून आम्हाला अधिक चांगल्या वातावरणात नेण्यासाठी आताचा हा जन्म आत्तापर्यंत ठीक होता, अजून मला जर उन्नत व्हायचं असेल तर हा देह सोडणं आणि नवीन देह धारण करणं आहे. आणि म्हणून तो नवी खोळ जशी एखाद्या गादीला आपण घालू तशा पद्धतीनं आमचं प्राणतत्व नव्या देहामध्ये हा देतो, सरकवतो. म्हणून तो कल्याणकारी आहे. आणि त्या कल्याणामधून, त्या नव्या जन्मामधनं आमचं आत्महित किंवा आत्मकल्याण आम्हाला साधता येतं. म्हणून तो आमच्यासाठी महात्मा आहे. म्हणून यमधर्म हा या अनुषंगानं आमच्यासाठी एक प्रकारचा कल्याणाचा भाव आमच्यासाठी निर्माण करतो.
आणि म्हणून नचिकेताला त्यांनी ते अग्नीचं रहस्य दिलं. कोणतंही रहस्य किंवा एखादं ज्ञान आपल्यासमोर येतं तेव्हा त्या गुह्य ज्ञानामधून, त्या अपरिचित ज्ञानामधनं आमच्या ज्ञानाचं संवर्धन होतं. नवी माहिती मला तिथे प्राप्त होते. असलेल्या ज्ञानाची पुन्हा वृद्धी होते. आत्तापर्यंत मी जे प्राप्त केलेलं होतं त्या प्राप्त केलेल्या ज्ञानाला या नव्या ज्ञानाच्या आधारानं पुन्हा एकदा मी उजळणी करतो, बघतो आणि एक प्रकारानं ती वृद्धी माझ्या ज्ञानामध्ये होते. आणि त्यामुळं मी प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे ते लोकोपयुक्ततेच्या अनुषंगानं तिथे जातं. म्हणून ज्ञानाची वृद्धी होणं, ज्ञानाचं संवर्धन होणं या अनुषंगानं रत्नमालेचा भाव यमधर्मांनी नचिकेताच्या समोर ठेवला. त्याचं एक प्रतीक म्हणून ती रत्नमाला त्यांनी त्याला त्या ठिकाणी दिली की हे तुझ्यामधल्या ज्ञानग्रहणाचं, ज्ञानसंवर्धनाचं कारण म्हणून ही आठवण म्हण, ते जाणीव म्हण, हा भाव त्याचा आहे. आणि मग त्या अग्नीचं फळ नचिकेताच्या समोर आहे. 17व्या मंत्रामध्ये त्रिणाचिकेतस्त्रिभिरेत्य सन्निधम त्रिकर्मकृत्तरत्ति जन्म मृत्यू ब्रह्मजज्ञं देवमीड्यं विदित्वा निचायं मां शांतिमत्यंतमेति. त्रिणिचेकेतः 3 वेळा अग्नीचं चयन करणारा. आणि कसं आहे, त्रिभिः संधीम, तिघांशी संबंध प्रस्थापित करणारा, त्रिकर्मकृत 3 कर्म करणारा, जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारा, मृत्यूलाही तरुण जाणारा, ब्रह्मजज्ञम इड्यम देवम विदित्वा, ब्रह्मापासून उत्पन्न झालेला ज्ञानी, स्तुतियोग्य तेजस्वी अग्नीला जाणणारा, इमाम निवात्य आत्मभावानं जाणून अत्यंतम शांतीम इति, तो शांतीला जाऊन पोचतो, शांतमय होतो. एकदा ज्ञानाची प्राप्ती व्यक्तीला झाल्यानंतर त्याची वृत्ती एक प्रकारानं शांत होते. प्रशांतता ज्याला म्हणतात ती प्रशांतता त्याला अनुभवाला येते. जोपर्यंत माझ्यामध्ये काही ना काहीतरी मागण्याचा भाव शिल्लक आहे तोपर्यंत मी समाधानी नाही. आणि समाधानी नाही म्हणून मी अशांत आहे. पण जिथे मागणंही नाही, अपेक्षाही नाही, जे आहे ते आनंदाचंच आहे, ही धारणा एकदा तयार झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं अत्यंतम शांतीम, त्या भावावरती तुम्ही येता. त्रिणाचिकेतः हा शब्द अनेक अर्थानं आपल्या समोर येतो. 3 वेळा अग्नीचं चयन करणारा. म्हणून नचिकेतानं जो यज्ञ केला तो 3 वेळेला यज्ञ केला म्हणून त्रिणाचिकेतः हा एक अर्थ तिथे येतो. दुसरा अर्थ त्याचा आहे, नचिकेतानं अग्निविद्या शिकली, जाणून घेतली आणि ती केलेली आहे. कृती पण त्यानं केली. म्हणजे शिकणं, जाणणं आणि कृती करणं हाही त्रिणीचा भाव या ठिकाणी येतो. तिसरा भाव येतो तो म्हणजे अग्निहोत्रामधला. जे कोणी अग्निहोत्र करतात नियमानं, सातत्यानं, त्यांच्यामध्ये गार्हपत्य अग्नी, आवाहन्य अग्नी आणि दक्षिणाग्नी असे 3 अग्नी त्यांच्या त्या उपासनेमध्ये येतात. तोही त्रिणीचे भाव या ठिकाणी येतो. त्यानंतर पिता, माता आणि गुरु या तिघांचे आशीर्वाद आपल्या कुठल्याही कार्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यांच्या आशीर्वादाच्या शिवाय, त्यांच्या कृपेशिवाय आपण फार पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्या तिघांचं आशीर्वाद रूप बल हा त्रिणाचिकेत
चा अजून एक अर्थ येतो. वेदांताच्या परिभाषेमध्ये त्रिनाचिकेतामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शास्त्र प्रमाण, शब्द प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे गाईचं मी गाईसारखंच वर्णन करणार आहे. अनुमानामध्ये मला ज्या वेळेला धूर दिसतो त्यावेळेला एक भाव माझ्यामध्ये अनुमानी तयार होणार आहे की कदाचित आग वगैरे लागलेली आहे का. आणि शास्त्र प्रमाण किंवा शब्द प्रमाणामध्ये वेदांनी शास्त्रांनी सांगितलेला शब्द हा आमच्यासाठी, गुरूंनी सांगितलेला शब्द हा आमच्यासाठी प्रमाण आहे. म्हणून त्रिणीचा हा एक भाव येतो. अजून एक भाव म्हणजे गृहस्थ धर्मातली असलेली माझी कर्म, यज्ञयाग, वेदपठण आणि धर्मार्थ दान ही माझी प्रधान कर्म गृहस्थाश्रमातली आहेत. यज्ञयाग, वेदपठण आणि दान. यज्ञयाग, वेदपठण म्हणजे शास्त्राभ्यास, अध्ययन पण म्हणतात. अध्ययन म्हणजे वेद. आणि दान म्हणजे देण्याची प्रवृत्ती. सर ते तीन पण सांगून द्या ना. ग्रहपत्य, गारहपत्य अग्नी, गारहपत्य, आवाहन्त्य आणि दक्षिणाग्नी. आवाहन्त्य न त्य. तिसरा दक्षिणा अग्नी. हे झाले अग्निहोत्राच्या अनुषंगाने येणार. आता त्या वेगवेगळ्या भाग बरेच येतील. आता हे पण लावलं ना त्यांनी त्रिनाचिकेत, म्हणजे प्रत्यक्ष सकाळ दुपार संध्याकाळ येईल. आयुष्याच्या अनुषंगानं सुरुवात, मध्य आणि वृद्धत्व हाही भाग येईल. जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा विचार येईल. कर्माच्या अनुषंगानं प्रारब्ध कर्म, कर्तव्य कर्म आणि ब्रह्मकर्म. ब्रह्मकर्म हो हो. प्रारब्ध कर्मामध्ये गतकर्माच्या अनुषंगानं आत्ताला माझ्या समोर आलेलं जे पापपुण्य आहे, जे जीवन आहे, तो प्रारब्ध कर्माचा भाग येईल. कर्तव्य कर्मामध्ये माझ्यासमोर असलेली जी माझी कर्तव्य आहे त्या त्या वयाला अनुसरून, त्या त्या भूमिकेला अनुसरून त्या कर्तव्य कर्मांचा भाग त्या ठिकाणी येईल. आणि ब्रह्मकर्मामध्ये ब्रह्मप्राप्तीचा माझ्या मनामध्ये सतत विचार असणं, ते अनुसंधान असणं, हा विचार त्याच्यामध्ये येईल. त्रिणीचा अजून एक भाग म्हणजे देह, मन आणि जीव. आत्मशक्ती तिघांच्या मध्ये आहे. यातला कोणताही एक घटक आत्मशक्तीशिवाय वेगळा राहू शकत नाही. देहाला शुद्ध करताना पंचमहाभूत आधारभूत होतात. मनाला शुद्ध करताना आमची साधना, उपासना, ध्यान हा भाग त्या ठिकाणी येईल. आणि जीवाला शुद्ध करताना जीवानं देहापेक्षा ब्रह्माकडे वळणं, तो विचार सतत करणं, हा जीवाच्या शुद्धीचा भाग आहे. म्हणून जे मी जाणतो ते जाणत असताना माझ्या मनामध्ये मनही आहे, माझ्यातला जीवभावही आहे आणि माझ्यातला देहही आहे. या तिघांना मी शुद्ध करण्याचा तो विचार जर मी केला
त्यांना उत्क्रांत करण्याचा प्रयत्न केला तर मी ब्रह्मभावापर्यंत जातो. म्हणून इथे त्यांनी 3ऱ्या चरणामध्ये म्हटलं, ब्रह्मजज्ञम देवमिड्यम विदित्वा. ब्रह्मजज्ञम, ब्रह्म म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झालेला, ज्ञ म्हणजे ज्ञानाच्या अनुषंगानं जाणणारा, आणि ज म्हणजे जातवेद किंवा जातवेद अग्नी. म्हणून हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म मी जाणताना त्या जातवेद अग्नीचं साह्य मला होतं आणि तो मला जन्ममृत्यूच्या पलीकडे नेतो. हा भाव या नचिकेत अग्नीच्या फळाच्या अनुषंगानं या ठिकाणी श्रुतीनं आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून पुढे 18व्या मंत्रामध्ये त्रिणाचिकेतस्त्रयमेतद्विदित्वा य एवं विद्वान् निश्चितुते नाचिकेतं समृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकातिगो मोदते स्वर्गलोके. त्रिणाचिकेताः त्रयम् एतत् विदित्वा. जो याप्रमाणे 3 अग्नींच्या संबंधानं जाणून घेतो, याः विद्वान एवं नाचिकेतम एवं चिनुते. जो नचिकेताप्रमाणे हा यज्ञ करतो, सहा मृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य. तो मृत्युपाश फेकून देतो. शोकातिगाः स्वर्गलोके मोदते. आणि दुःखाच्या पलीकडे जात स्वर्गलोकाचा उपभोग घेतो. मोदते स्वर्गलोके. आनंद केव्हा आहे? ज्या वेळेला माझ्यासमोर कोणतंही दुःख नाही, कोणतीही शोकाची भावना नाही, कोणती वेदना नाही, कोणती काळजी नाही, कोणतीही चिंता नाही, तेव्हा मी आनंदाचा अनुभव घेतो. म्हणून हा आनंदाचा अनुभव आत्मतत्वाच्या प्राप्तीमधून येतो. तिथे निरतिशय आनंदाची धारणा येते. म्हणून याच जन्मामध्ये, याच ठिकाणी मी माझ्या सत्कर्मांमधून, सच्चिंतनामधून, आत्मचिंतनामधून आनंदाची अनुभूती घेत मृत्यूच्या अनुषंगानं असणारी जी भीती आहे, ती भीती माझ्या मनातली मी काढून टाकतो. मृत्यू येणार आहे, तो देहाला येणार आहे, मृत्यू आत्म्याला येणार नाही. आणि मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, या धारणेमध्ये आपण येतो. म्हणून ध्यानाचा अभ्यास, त्या ध्यानाच्या अभ्यासातून त्याच्याशी निर्माण होणारं अनुसंधान म्हणजे एक प्रकारानं आपण स्वतःला व्यापक करणं आहे. म्हणून संतांचे जे शब्द आहेत, याची देही याची डोळा, पाहिन मुक्तीचा सोहळा. याच देहात, याच डोळ्यांच्या द्वारा मी मुक्त झाल्याचा सोहळा अनुभवणार आहे, मी आनंद अनुभवणार आहे. किंवा प्रश्नोपनिषदामध्ये आपण बघितलेलं होतं, ईशावास्यमध्ये बघितलेलं होतं, हळूहळू मी प्रगत होत जातो. क्रममुक्ती ज्याला म्हणतात, ती क्रममुक्ती माझ्या साधनेमधनं मी ज्या वेळेला प्राप्त करत जातो, तेव्हा माझी मृत्यूची कल्पना बाजूला पडते, ती बंधनही जातात आणि ब्रह्मानुभवाच्या पातळीवरती मी येतो. हे जे 16, 17 आणि 18 नचिकेत अग्नीच्या स्वरूपाचे, किंवा यमधर्मांनी त्याला तो वेगळा वर देत नचिकेत अग्नी म्हणून जे काही म्हटलं, त्या संदर्भामध्ये मॅक्स मुलरचं म्हणणं असं आहे की हा प्रक्षिप्त भाग आहे. आणि चिन्मयानंदांनीही इथे त्यांच्या भाष्यात उल्लेख केलेला आहे की मीही मॅक्स मुलरच्या मताशी सहमत आहे. कारण मूळ कथानकाशी याचा फारसा भाग पुढे येत नाही. त्यामुळे कदाचित ते प्रक्षिप्त स्वरूपामध्ये आलेलं असेल, किंवा त्याला त्या अग्नीचं महत्त्व मांडण्यासाठी मधल्या काळामध्ये कोणार्क ऋषींनी हे श्लोकही तिथे ॲड केलेले असू शकतात, असा एक भाग
या 16, 17, 18 मंत्राच्या अनुषंगानं आहे. अर्थात सगळ्याच टेक्स्टमध्ये मात्र ते मंत्र पूर्णपणानं समाविष्ट आहेत, असं नाही आहे की ते वगळले गेलेले आहेत. आणि म्हणून नचिकेतानं हा दुसऱ्या वराच्या अनुषंगानं हा भाव मागून घेतलेला आहे. म्हणून 19व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते घेऊन आपण थांबूया. एष ते अग्निर्नचिकेता स्वर्ग्यो यमवृणीथा द्वितीयेन वरेण एतम अग्नि तवैव प्रवक्षन्ति जनासः तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्ण. हे नचिकेता, यमद्वितीयेन वरेण वृणीथाः, जो तू दुसऱ्या वराने मागून घेतलास, एषः ते अग्निः स्वर्ग्यम, तो हा अग्नी स्वर्गाला नेणारा आहे. एतम अग्निम तव एव नाम्न जनासाः प्रवक्षन्ति, त्या अग्नीला तुझ्या नावानंच ओळखलं जाईल. तृतीयं वरं वृणीष्व, आता तिसरा वर माग. शिष्याचा प्रांजळपणा, त्याच्या ठिकाणी असणारी भक्ती, त्याच्या ठिकाणी असणारी प्रज्ञा, हे सगळं यमधर्मांनी इथे निरीक्षण केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की मी जो तुला आत्ता अग्नी सांगितला आणि त्या अग्नीला तुझंच नाव मी आता यापुढे देतो, तो अग्नी हा तुला आता स्वर्गाला नेणारा अग्नी आहे. त्याच्याच उपासनेमधनं कोणीही स्वर्गापर्यंत जाऊ शकेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिसऱ्या वराचं विस्मरण होऊ नये नचिकेताकडून, म्हणून त्यांनी तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्ण, यमधर्माने त्याला आठवण दिली की अरे तुझा तिसरा वर अजून बाकी आहे. आणि म्हणून 20व्या मंत्रापासून तिसऱ्या वराचा चिंतनाचा भाग हा त्या ठिकाणी येतो आहे. तो आपण पुढे बोलू. सर थोडंसं विचारू का? इथे मला समजत नाही आहे ह्या शब्दांचा अर्थ. उलट जाते म्हणजे आता सो 18व्या मंत्र जो आहे, ओके, नचिकेताचं अग्नीचं जे रिच्युअल आहे ते कोणीही केलं तर त्याचं शरीर ड्रॉप्स द बॉडी सूक्ष्म शरीरम पेनिट्रेट्स ब्रह्मरंध्रम. शुक्लगाठ काय आहे? शुक्लगाठी लिहिलेलं आहे. सोलार डिस्क अँड म्हणजे मला वाटतं आज्ञाचक्र भेदून पुढे जाणं. ओके, तेच येणार ना, शुक्लगाठी म्हणतात त्याला. काही योगांमध्ये ते शब्द आलेले आहेत आणि मी ऐकलेली नाही आहे. आणि सोलार डिस्क म्हणजे मणिपूर, राईट? आणि मग ब्रह्मलोक शेवटी हा ब्रह्मरंध्र भेदून तो पुढे जातो. ब्रह्मरंध्र, शुक्लगाठी आणि हे म्हटलं. नंतर एक ठिकाणी ते म्हणतात आता 16व्या ह्याच्यामध्ये की यमांनी नचिकेताला 2 गिफ्ट दिले. एक ते म्हणतात नचिकेता अग्नी रिच्युअल किंवा यज्ञ, आणि हे सूर्यनमस्कारामध्ये येतं असं इकडे म्हटलंय. काही तुम्हाला कम्स इन सूर्यनमस्कार मंत्र असं नोट केलंय. मलाही सूर्यनमस्कारचे मंत्र आपल्याला माहिती, पण अर्थात सगळे नसतील कदाचित माहिती. आणि अजून त्यांनी जे रत्नजडित हार दिला त्याला नचिकेतांनी अमान्य केलं की हे मला नको म्हणून, असं ते म्हणताय तिकडे. तसं काही रेफरन्स मंत्रामध्ये काही येत नाहीये, बरोबर? एक नचिकेता हॅड मेध शक्ती, ग्रहण शक्ती अँड धारणा शक्ती. हा आपला आहे 15वा मध्ये फ्रॉम दॅट पुरुष, हे पुरुष सुक्तम मधलं आहे. ओके, पुरुष सुक्तम. अच्छा, त्याचाही रेफरन्स इकडे त्यांनी घेतलेला की इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन फॉर बोथ कर्मखंड अँड ज्ञानखंड. ही रिपीटेड एव्हरी रिच्युअल एज टॉट अँड लॉर्ड यमा वॉज इम्प्रेस्ड. आणि हे जे आहे विराट रूप, ईश्वर रूप, हे गीतेमध्ये आलेलं आहे.
जे इथे सिमिलॅरिटी मला वाटतं दाखवतोय ते. आणि कर्मामध्ये केवल कर्म आणि उपासना सहित कर्म असे दोन कर्म, दोन रिच्युअल, म्हणजे जेव्हा यज्ञ करतात तेव्हा हे दोन अग्निकर्म दोन प्रकारचे सांगितले. सो केवल कर्मामध्ये मंत्र जाप येतो, आहुती टाकणं येतो, आणि भूवर सुवर महल जन तप लोकांसाठी हे केलं जातं. ओके. आणि उपासना सहित कर्म म्हणजे ते अग्नीचं जे काही यज्ञ आहे ज्याला विराट देवता प्रसन्न करण्याच्या अनुषंगाने. सो विराट उपासना सहित कर्म हे ब्रह्मलोकाच्या प्राप्तीसाठी केलं जातं असं म्हणतो. आणि विराट शरीरामधनं हे जे 14 लोक तुम्ही म्हणालात ते आलं. आता 15व्या मंत्राचं अग्नी कर्म जे आहे, एक तर होमकुंडाचं आव्हान म्हणतात ते, नंतर ते विटा बनवण्यासाठी मंत्र म्हटले जातात. हो, ते बरेच आहेत त्याच्यामध्ये. बनवण्यासाठी, विटा बनवण्यासाठी नाही, विटा मांडण्यासाठी नाही, आधी विटा बनवण्यासाठी, आणि मग त्यांचा जो आकार आहे किंवा त्यांची साईज आहे, होमकुंड बनवताना ते मंत्र वेगळे, त्याला शुन्वा सूत्रणी म्हटले. तुमच्या ऐकण्यात जर असतील तर ऍज पर टाइप ऑफ फायर शेप ऑफ होमकुंड चेंजेस, होमकुंडाच्या आकाराप्रमाणे अग्नीचा आकार बदलतो. आता हे शब्द पण मला म्हणजे मी नाही, अवर्णीय, तो मी करेक्ट उच्चारते का हे पण मला नाही माहित. मग दक्षिणय, गार्ग्यपती, सवी आणि वहस्त अग्निस. ते अग्नीचे त्या ह्याच्याप्रमाणे नावं येतात ते. हे उच्चार बरोबर आहे म्हणजे मी बोलते. आणि मग ते कसं त्याचे काय म्हणतो, केक, डन केक म्हणतात ना, गौऱ्या, ते कसं म्हणजे त्याचंही त्याच्यामध्ये रिच्युअल येतं. ते अग्नी उत्पन्न करण्याचे पण मंत्र आहेत. घर्षणाने ते घर्षणाने करतात, घर्षण करत जातात, त्यातून अग्नी, आणि तेव्हाच ते यज्ञ पेटतं. याच्यावरून हे पण येईल ना की ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा प्राण जातो त्याच वेळेला स्वर्ग प्राप्त, तो उत्तम लोकाला गेला, उत्तम लोकाला गेला असं. कारण आपण ते वेगवेगळ्या ह्याच्यातून बघितलं जातं ना. कठोपनिषदामध्ये अग्नीचे 3 अर्थ इकडे दिलेले आहेत. स्पेसिफिक अग्नी, स्पेसिफिक रिच्युअल आणि स्पेसिफिक देवता, आणि परत अजून त्याच्यावरती कुठल्या देवाला आणि त्याच्यासाठी कुठलं यज्ञ आणि त्याच्यासाठी कुठला अग्नी. सो त्याच्यामध्ये स्पेसिफिक मंत्र लोकेटेड इन अ स्पेसिफिक प्लेस असं हे वर्गीकरण इथे दिलेलं आहे त्यांनी. आणि मुंडक उपनिषदाचं रेफरन्स परत इकडे घेतलेला आहे. इष्टापुरत मन्यमाना वरिष्ठ, मी डेअरिंग नाही करत. आणि स्वर्गाचे 3 लेवल्स सांगितले. फर्स्ट लेवल मध्ये भुवर, मला कळत नाहीये चार्ट ह्याचा, म्हणजे प्रत्येक लोकांमध्ये ते आनंदाचा भाव हा वाढत जातो. सो भुवर, सुवर, मह, जन, तप आणि ब्रह्म, तेच 7 लोकांचं वर्गीकरण त्या वर्गांचा भाग येत होतो. हे जे आपण इथे 3 प्रत्येक हे वापरले 17व्या मंत्रामध्ये, अगदी 3 त्याच्यात ते पण येतं आपलं ध्यान धारणा समाधी. नाही वाटत, कारण त्या 3 अवस्था नाही, त्रयम एकत्र संयमा, ते एकच आहे. इट इज जस्ट पतंजलीने त्याची फोड केली, पण ते क्षणात 3 पण होऊ शकतात. आणि इथे काळ वेळ लागतो. जागृत, स्वप्न, सुषुप्ती टोटली वेगळे आहे. म्हणजे बाकीचे पण जे काही प्रत्यक्ष, अनुमान, शब्द टोटली एकमेकांपासून वेगळे, बरोबर ना? किंवा कर्तव्य, प्रारब्ध, कर्तव्य आणि ब्रह्म 3 एकापासून टोटली वेगळे.
सुरुवातीच्या मंत्रांमध्ये नचिकेत दारासमोर आहे तर ब्राह्मण म्हणून त्याला पण त्यांनी अग्नीच म्हटले. हो हो, तो अग्नी म्हणूनच आहे. अतिथी हा अग्नी स्वरूपच आहे. कारण तो अचानक येतो असंही म्हटलेलं आहे, न सांगता जो येतो तो अतिथी. विदाउट अपॉइंटमेंट जो येतो तो. मस्त. ओंकार.